राणा, अरे नुसते विचार करून प्रश्न सुटणार आहे काय? हेच तर काय कळना झालंय. निवळाचं सोडून प्रकरणाला चिघळायलंय. तू एक काम कर, त्या बापूलाच घे दमात. हा, अरे काय दमात घेऊ? जीव द्यायची भाषा करायला येतो. अरे तू काय जीव देतोय? त्याच्या काय दम एवढा? तू उसका विचार मत कर. अरे नाही, हे आजकाल लय बैसाट लागत वागायला. तुला माहित आहे का? अरे काल तर सरसने मारायला माणसं घेऊन गेलत. या अल्ला, खरंच का काय? तर अरे खडी पडून तुरुंगात जायची भाषा करायला. सवनं काय बोलायलाच तयार नाही माणूस. जरा हिंगाडच वाटते बघ मला. प्रकरण जरा चिघळ्यासारखंच वाटतंय. हेच तर. आता काय करायचं? तू रेणूच्या आईला जरा समजावून सांग की. काकींच्या तोंडात एक शब्द फुटत नाही त्या बापूंसमोर. नुसतं वयला वय करतात आणि गप्प बसून राहतात. एक काम कर, वहिनींशी सांग. वहिनींचं ऐकणार बघ. आहे ना व. अरे त्यासनी बापू पाण्यात बघायला. अरे त्यांच्यामुळे रेणू वाया गेले असं म्हणतात ते. अरे राणा, मी माझ्या वहिनीबद्दल नाही, तुझ्या वहिनीबद्दल बोलतोय. वहिनी साहेबांच्या बद्दल. मला सांग, हे सगळं घडलं कुणामुळं? वहिनी साहेबांच्या मुळे. तो बापू फक्त वहिनी साहेबांच ऐकतोय. वहिनी साहेबांनी सगळं गोड बोलून समजावून सांग. वहिनी जर नाही म्हणाल्या तर प्रश्न मिटला. होय की. हा, हे स्थळ त्यांनीच आणलं व. होय. आणि समजा पुढवून त्यांनीच केलं. हा, हा, मग त्यासनीच सांगायला पाहिजे समजा मोडायला. हा. फक्त आता वहिनी साहेबांनी ऐकलं पाहिजे म्हणजे झालं. होय. अरे मी सांगितलं ऐकतील त्या. अरे मग बेस्टच की. रेणूचं आणि सरांचं लगीन लावायला तू त्यासनी राजी कर. हा, असंच करतो बघ. असं मी वहिनीच रेणूचं भलं व्हावं असं वाटते. होय. नव आता जातो आणि वहिनीच सांगतो लगेच. होय. अरे चांगल्या कामाला उशीर कशाला? बरं ऐक, अरे जी काही काम असेल तर मी आल्यावर करतो काय. अरे तू कामाचा लोड अजिबात घेऊ नकोस. मै हो ना. आता फक्त रेणूच्या लग्नाचं बघ आधी. चालतंय की. हा, चल चल. शिरपती, ए शिरपती, दुकानात जाऊन एवढं पावशेर एलदोड घेऊन ये. श्रीपती, ए श्रीपती, हा म्हणजे सर, ही लिस्ट रेणूच्या घरी जाऊन देऊन ये जा. पण ते एलदोड नाही ना, ते किराणा मालाच्या दुकानात चाललोय. एलदोडे नंतर ना. ठीक आहे, पहिले एलदोड आणून दे मला. स्वयंपाक तटलाय माझा. गोदाक्का, एक दिवस एलदोडा घातला नाही तर माणसं मरणार नाहीत या घरातली. तिकडे रेणूच्या आयुष्याचा प्रश्न हो. श्रीपती, जेवढं सांगितलं तेवढं करायचं. चल जा जा, मागणं घेऊन ये एलदोड. वहिनी. राणा भाऊजी. वहिनी इकडे आहे की जरा बोलायचं होतं. हो, काय झालं? वहिनी, लई मोठ्या कोड्यामध्ये सापडले बघा मी. तुम्हीच मला सोडवू शकता बघा. हाव राणा भाऊजी, तुम्ही सांगायचं आणि आम्ही ऐकायचं. तुमच्यासाठी काही पण. ते रेणूचं बापू लई तटून बसलेत बघा. हा, ते बघितलं आम्ही सकाळी. राणा भाऊजी, आम्ही काय म्हणतो, तुम्ही बी या भानगडीत पडूच नका बघा. अहो फास घेतला आणि चिठ्ठीत तुमचं नाव लिवलं बिवलं म्हणजे अहो केवढ्यात पडायचं आहे समज. वहिनी असं कसं म्हणताय? सवाल रेणूच्या आयुष्याचा आहे बघा. मला मधी पडावंच लागणार. वहिनी शब्द देऊन बसलोय मी. मग आता आम्ही काय करायचं असं म्हणायलाय तुम्ही? तुम्ही बापूसनी समजावून सांगा की ते तुमचं ऐकणार बघा. नाही नाही नाही, हे बघा राणा भाऊजी, या भानगडीत आम्ही नाही पडायचं असंच ठरवलंय बघा. सकाळी बघितलं नव्ह तुमचा भाऊ कसं भडकला आमच्यावर. ते त्यांनी सक्त ताकीद दिली या भानगडीत काय पडायचं नाही म्हणून. एवढंच नव. मी सांगतो की सूरजला, पण तुम्ही मध्यस्थी करा. काय नाही म्हणू नका. मी सांगतो म्हणून एवढं करा माझ्यासाठी. नंदुडे, मम्मी, अगं मम्मी, अगं तू कस काय ग अचानक? बरं ये 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 तू ये. महादू, अरे बॅग घे आमच्या मम्मीची. ये लवकर ये. ये मम्मी ये. जा बॅग घेऊन जा. ये.
अगं काय सांगू तुला, कुठून तुझ्या त्या रेणूच्या लग्नाच्या प्रकरणात अडकले असं झालंय बघ मला. अगं आपलं समजा गाव पेटून उठलंय. अगो बाई, पण का? अगं का पण काय, ठरलेलं लग्न मोडताय ते बी काही कारण नसताना. अरे देवा, तुला कोणी सांगितलं का मम्मी? आता बातमी पसरायला टाइम लागतंय भय. अगं समध्या गावभर ती चर्चा आहे. पोराकडच्यांनी गावाला भडकिवलं आणि आता गावानं पण इज्जतीचा प्रश्न केलाय. नंदुडे मी तुला सांगते, काय वाटेल ते कर, पण हे लग्न उरकून टाक बाई, त्याशिवाय गाव शांत होणार नाही. आज सगळे जाब विचारायला दौलतवाडीला येणार होते. म्या अडवलं, म्हंटल मी जाते आणि तारीख काढून आणते. अहो मामी, ह्यो पोरगा दारू पितोय, मग कसं करणार लगीन? अहो पीत होता. ए सांगितलं नाहीस बाई ह्यासनी? आता तूच सांग. अहो आता 6 महिने झालं ते पोरग गळ्यात माळ घालून मंदिरासमोर भजन कीर्तन करतय की वो. माणसं काय बी बोलत्यात, तुम्ही विश्वास नका ठेवू. माणसाचं काय, अहो पण लग्नाला विरोध करायचं काही कारणच नाहीये. अहो आमच्या इज्जतीचा मान राखा. चल का नांदुडे. हा, आलो. रेणू जेव की ग, कालपासून काहीच खाल्लं नाहीस तू. रेणू अगं जेवणावर का राग काढतेस तू? धर 2 घास खा तरी. मी म्हणते म्हणून खा, घे. अगं मी म्हणते म्हणून खा, माझ्यासाठी खा. खा की ग. अगं असं काय करतेस, मरशील की अशानं? मरायचंच आहे मला. अगं असं बोलू नये ग. तुझा बापू हटवादीपणा करायला लागलाय, त्याचा राग माझ्यावर का काढतीस तू? मी काहीतरी म्हणलं का तुला? धर खा. तुझं बापू ऐकणार नाहीत रेणू. तुझं प्रकरण गावभर झालंय. तुझ्या सासरची माणसं लई घाई करायला लागल्यात. 2-3 दिवसात लगीन उरकायचं म्हणतात. मला नाही करायचं हे लग्न. तुझ्या मनाविरुद्ध काय व्हावं असं मला वाटत नाही ग, पण आता आपलंच नशीब फुटकं म्हणायचं आणि सोडून द्यायचं. वहिनी साहेबांकडनं याद्या आल्यात, लग्नाची तयारी जोरात सुरू झाल्यात. तेव्हा तू मनातलं सगळं काढून टाक आणि हसत हसत लग्नाला तयार हो बघ. तुम्ही बापूंसारखीच निघालीस. नाही ग, पण मी काय करू तूच सांग. बापू पुढं कधी काही चालतं का माझं? आपल्या बायकांचा जन्म असंच आहे बघ. बाप्याने सांगायचं आणि आपण ऐकायचं. आजवर बापू फक्त धमकी देत आल्या, पण आज मी सांगते, जर तुम्ही हे लग्न लावून दिलं तर मी जीव देणार म्हणजे देणार. अगं बाई असं बोलू नकोस का पोरी. तुम्हा दोघांच्यात माझं मरण का म्हणून? तुझं आयुष्य सुखी व्हावं असं मला बी वाटतंय का? तर मी तरी काय करू तूच सांग. रेणू, रेणू. अंजली, अगं तू जाऊ नकोस बाहेर, बस. आई अगं पण मला अंजली संकट बोलायचं आहे. अगं पाया पडते मी तुझ्या, ऐक माझं. तुझ्या बापूला कळलं तर तमाशा करतील परत. अगं पण आई, भडकून अंजलीला काहीतरी म्हणलं तर तुला चालेल का? तिच्या नादाला लागूनच तू अशी वागतेस असं वाटते त्यासनी. तू बाहेर येऊ नकोस का बाई, मी बघते काय म्हणते ते. आले. रेणू, रेणू झोपली. आत्ता
नाही. मला तिच्याशी जरा महत्वाचं बोलायचंय. रेणू, हाका मारून नाही येणार ती. म्हणजे तुम्ही काय कोंडून ठेवलंय तिला? काकू, हे तुम्ही बरोबर करत नाही आता. काय समजायचं ते समज बाई. पण खरंच थांबी होता हे समज. बापूंना कळलं तर तमाशा करतील परत. काकू, तुम्ही हे जे करताय ते सगळं चुकीचं करताय. हो, आपल्या आवडीच्या मुलाशी लग्न करणं यात चुकीचं काय? राजवाडे सर चांगले, हुशार आहेत, कमावतेत आणि रेणूचं प्रेम आहे त्यांच्यावर. मग तुमच्या मुलीच्या आयुष्याचं भलं व्हावं असं नाही का वाटत तुम्हाला? असं काही नाही ग. बापूंना पसंत नाही. नाव गाव घरदार कशाचाच पत्ता नाही. हो, ह्या सगळ्याचा काय संबंध? हे बघा, आता माझीच गोष्ट घ्या. मी एका साध्या घरातून आलेली मुलगी. माझं कुठे मोठं घरदार आहे, पण तरी सुद्धा राणाजींनी माझ्याशी लग्न केलंच ना. आणि आता तर आम्ही दोघं खूप सुखात होत. काकू, आनंदी असायला घरदार आवश्यक नसतं. तुमची गोष्ट वेगळी आहे. बापूंना पसंत नाही आणि आता मला बी पसंत नाही. नुसते आवडी निवडीवर संसार चालत नसतोय ग. घरदार जमीन जुमला काहीतरी पाहिजेच की. परत तेच? अहो काकू, कुणाच्याही मदतीशिवाय स्वतःच्या पायावर जो माणूस उभा राहू शकतो तो पुढेही आयुष्यात प्रगती करूच शकतो ना. हे बघा, माणूस चांगला असला ना की सगळे जण त्याला मदत करतात. आणि आता तुम्ही राजवाडे सरांचंच बघा. आमच्या कॉलेजमधला प्रत्येक माणूस त्यांना मदत करण्यासाठी पुढे धावून येतोय. आता राजवाडे सरांकडे गाडी आहे, पुढे जाऊन घरही असेल. कुटुंब नाही म्हणून मुलगा वाईट ठरत नाही. मला खात्री आहे राजवाडे सर रेणूला आयुष्यभर सुखात ठेवतील. पण जर तुम्ही रेणूच्या मनाविरुद्ध तिचं लग्न लावून दिलत ना तर तिचं सगळं आयुष्य खराब होईल. माझ्या हातात काहीच नाही. बापूच ठरवतात काय ते काही ऐकायचे नाही. पण ते जर का ऐकत नसतील तर तुम्हाला त्यांच्या विरुद्ध आवाज उठवला पाहिजे. तुम्ही कशाला ऐकून घेताय? कारण मी घरचा करता पुरुष आहे. दुसऱ्याच्या घरात असं भलतं सांगून भांडण लावणं शोभतं होय तुम्हाला? अहो, गायकवाड घराण्याचा तरी विचार करा जरा. काय चुकीचं बोलतेय मी? पुरीला फेतवलंच माझ्या. आता माझ्याच घरात येऊन माझ्या बायकोला माझ्या विरुद्ध भडकवताय. हे काय बरोबर आहे होय? मी काही भडकावत नाही. जे योग्य आहे ते सांगते. तुमचं योग्य ठेवा तुमच्या जवळ. गावभर शानपणा वाटण्यापेक्षा स्वतःच्या घराला जावा आणि धाकट्या जाऊबाईकडनं 4 समजुतीच्या गोष्टी शिका. त्यांचा काही संबंध नाहीये इथे. तुम्ही त्यांना मध्ये घेताय हे तुमचं चुकतंय. तुम्हाला चुकीचंच वाटणार हो. हे बघा वहिनी साहेब, मला तुमच्या बरोबर वाद नाही घालायचा. अहो, रेणूच्या लग्नाची तयारी तुमच्याच वाड्यात सुरू झाली आहे. माझी सहनशक्ती संपाच्या तुम्ही इथं जावा. अहो, पाया पडतो मी तुमच्या. हे खूप चुकीचं करताय तुम्ही. हे बघा, लय खुलून दिसेल तुम्हाला. ती घ्याच तुम्ही. अहो, आमच्याकडे पेटता पेट नाहीत एवढ्या साड्या आहेत. म्हणून काय झालं? घे की 2-4. भरल्या गाडीला चिप्पाडाचं काय वज्ज? एकदम बरोबर बोलला बघा मम्मी. काय सब घ्या की. अहो, लय भारीतल्या साड्या घ्या घ्या घ्या. आणि पैसे कोण देणार? तुझा तात्या? तात्या कशाला? अहो, राणा तर देणार. राणा त्याच्या बहिणीचं लग्न आहे ना व. तो रंग लय खुलून दिसेल बघा तुम्हाला. असं म्हणताय सा? बघू बघू. ए, आणि इकडं बघू. काय बघू? बस 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 चंदे. अगं, आता समदे रंग तुला खुलून दिसतात म्हणल्यावर समद्या साड्या घेणार आहेस काय? नाही. हा, मग आता आम्ही नव्या साड्या घेणार. मग आमच्या जुन्या साड्या काय फेकून द्यायच्या होय? कोण घालणार बरं त्या? मॅच की. तूच नव. हो, उठ उठ. होय तिकडे साईडला. अगो बाई, गोदाक्का, नुसतं उभं राहून राहून तुमचं पाय दुखत असतील ना ग? अहो, जरा हालचाल करा की मग.
नाही, आमच्या मम्मीच्या चहा पाण्याचं काही बघणार आहे का नाही? का गायकवाड घराण्यात असाच पाहुणचार करायची पद्धत आहे? वा वा, माझ्या लेकीचा इथं रुबाब म्हणजे रुबाबच आहे की ग. मम्मी तुला सांगतो, या घरात आमच्या शब्दाबिगर एक पान हलत नाही बघ. वय माझ्या ताई साहेबांच्या पुढे जायची कुणाची बी हिंमत नाही बघा. बरं मम्मी, त्या पोराकडच्यांना बी सांगून ठेव, म्हणाव समजा आमच्या मनासारखं झालं पाहिजे. उगा स्वतःच डोसकं लढवायला जाऊ नका म्हणाव. आणि वय दोन्हीकडचा मान आम्हाला मिळायलाच पाहिजे. तू अजिबात काळजी करू नकस बघ, तुझ्या पुढे जायची कुणाची हिंमतच होणार नाही. आता परवा आमचा रुबाब बघ ग तू लग्नात. आणि माझा गो, अगं मम्मी, आता तू आमची मम्मी आहे म्हणल्यावर तुझा बी रुबाब असणारच की. हा, तू नका काळजी करू. आता त्या दिवशी खरा घरंदाजपणा काय असतो ते दावतो बघ त्या मास्तरडीला. असं तोंड खाली पडणार आहे का नाही तिचं, बघण्यासारखं असणार आहे. मम्मी, ती रेणू खरंच लई लकी ठरली बघा आम्हासनी. हे बघा, नवरी मुलीसाठी एक नंबर आहे साडी. एवढी महागातली साडी घालायची लायकी तरी आहे का तिची? जरा हजाराच्या आतली दाखवा. पैसे आम्ही देणार आहे, नवरी नाही. अव पर रेणू असली साधी साडी घालणार आहे असं म्हणली तर मुस्काड फोडून तिचं. आमच्या पुढे जायची कोणाची हिंमत आहे काय? कुणाला विचारून करताय सगळं? घ्या आता आल्या हिंमतवाल्या. या जाऊ बाई, या या या. आओ, रेणूच्या लग्नाची तयारी. या तुम्ही बी बघा. कोणाला विचारून करताय तुम्ही? अहो जरा काहीतरी विचार करा. ज्यासनी विचारायचं होतं त्यासनी विचारलंय जाऊ बाई. तुम्ही कशाला उगा भडका भडकी करायला सा? कारण मला हे अजिबात मान्य नाही. तुम्हासनी मान्य नसण्याचा काय संबंध आहे? अहो, रेणूला मान्य आहे, रेणूच्या आई बापूला मान्य आहे, त्या पोराकडच्या समद्यांना मान्य आहे, राणा भाऊजीसनी मान्य आहे. मग तुमचं काय आधी मधी? हे कधीच तयार होणार नाही. मग जाऊन आधी राणा भाऊजीसनी विचारा. रेणूच्या बापूला एवढा खर्च जमणार नाही म्हणून आम्ही हे समाजकार्य करायलोय. उगा आवाज चढवायचं काम नाही हा जाऊबाई. बघितलं का कसं दमात ठेवलंय हिरा. आज तुझी नजरच काढायला पाहिजे बघ, तू लई मोठी कारभारी झालीस ग. आता रेणू लग्न करणार असेल तर फक्त राजवाडे सरांची, नाही तर कुणाशीच करायचं नाही म्हणते. तुझं प्रेम तुला मिळालंच पाहिजे बघ. लहानपणापासून आजवर जशी साथ देत आलोय ना व, तशी हितनं पुढे बी साथ देणार बघ तुला. मी रेणूशिवाय दुसऱ्या कोणाशीही लग्न नाही करू शकत. मी लग्न केलं तर जयंशीच करणार, नाहीतर नाही करायचं मला लग्न. हे इतकं सिरियस होईल असं वाटलं नव्हतं मला. आता किती बी सिरियस होऊ द्या, मी तुमचं लगीन रेणू संगत लावणार, मधी लावणार. तो बापू फक्त वहिनी साहेबांचं ऐकतो. वहिनी जर नाही म्हणाल्या तर प्रश्न मिटला. जर राणादानं आमच्या घरात ठवाठवळ केली तर मी फास लावून घेईन. अहो, आम्हाला तिने असंच म्हणला ती हो. म्हणा रेणूचं जर लगीन मोडलं तर मी फास घेईन आणि तुमचं नाव चिठ्ठीत लिहीन म्हणा. तवा धरणं आम्ही ठरवलं, या रेणूच्या लग्नाच्या भानगडीत अजिबात पडायचं नाही. तुम्ही बी अजिबात मध्ये पडू नका बघा. पोराकडच्यांनी गावाला भडकिवलं आणि आता गावानं पण इज्जतीचा प्रश्न केलाय.
काय वाटेल ते कर, पण हे लग्न उरकून टाक बाई. रेणूला शब्द दिलाय मी की तिचं लगीन तिच्या मनाप्रमाणे लावून देईन. पण कसं काय केलं माझी गुंता सुट हा